बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या गंगापूर धरणामधून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। धरणामधून 553 क्युसेक वेगाने गोदावरी नदीपात्रामध्ये विसर्ग करण्यात येतोय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम आहे, त्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। पावसाचा जोर जर वाढला तर धरणामधून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येणार आहे। नाशिकला आज पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे संपूर्ण यंत्रणा ही अलर्ट मोडवर आली आहे। धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढल्यास नाशिकमध्ये पुन्हा गोदावरीला पूरस्थिती निर्माण होऊ शकते। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। किरण, संपूर्ण राज्यातच खरं तर परतीचा पाऊस जोरदार पडतो आहे, नाशिकमध्ये सध्या पाऊस पडतोय का? आज पावसाने विश्रांती घेतलेली आहे, मात्र काल खूप मोठ्या प्रमाणात पाऊस नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या परिसरामध्ये झालेला आहे आणि त्यामुळेच गंगापूरसह इतरही काही धरणातून पाण्याचा विसर्ग हे झालेला आहे। आता गंगापूर धरणातून आज 500 क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग हे गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने दारणा आणि कडवा, पालखेड असे जे अजून काही धरणं नाशिक जिल्ह्यामधले आहेत त्याही धरणांतून पाण्याचा विसर्ग हे झालेला आहे। काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर आज पावसाने विश्रांती एकूणच घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय, पण हे पाऊस अजून आज वाढल्यास अजूनही गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाईल। त्यामुळे एकूणच गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावे असे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत आणि दुपारनंतर पाऊस हे वाढेल असाही अंदाज हे प्रशासनाचा आहे। अगदीच आपण पाहिलं किरण, या पावसाळ्यामध्ये अगदी दोनदा गोदावरीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती, सध्या काय परिस्थिती? अजून पूरस्थिती हे जे आहे ते निर्माण झाली नाही, कारण काल 2 तासाचाच पाऊस झालेला आहे आणि त्यानंतर पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि प्रामुख्याने धरण परिसरामध्ये पाऊस हे अद्याप कायम असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग झालेला आहे आणि तोही अत्यंत कमी आहे, त्यामुळे पूरस्थिती आता निर्माण होणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे। मात्र गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला तर पूरस्थिती निर्माण होईल, त्यामुळे काळजी घेण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत। जी धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।